महानगरपालिकेला केंद्र शासनाच्या योजनेतनं आत्ता 100 ई बसेस येतात. त्याच्यातला पहिला टप्पा म्हणजे 30 बसेस या 15 ऑगस्टपर्यंत येतील. या बसेसच्या दृष्टीने जे चार्जिंग पॉईंट आहेत, ज्या बसेस चार्जिंग करायच्या आहेत त्याची पूर्ण व्यवस्था झालेली आहे. त्याचं सर्व काम पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर ज्या ह्या बसेस येतील, ह्या बसेस साधारणपणे 15 ऑगस्टपर्यंत येतील आणि या बसेसचे जे आत्तापर्यंत जे चालवायचे ते चालवत असताना साधारणपणे आपल्याला रोज एक बस साधारणपणे 180 किलोमीटर चालवायची. या संदर्भातले त्याचे रूट फायनल करायचे. हे रूट फायनल करण्यात आले. साधारणपणे 9 मीटरची ही पल्ल्याची लांबीची ही बस असेल आणि अशा 30 बसेस पहिल्या टप्प्यात येतात. यांना जे रूट लागणार आहे ते रूट फायनल जवळपास झालेले आहेत आणि त्या संदर्भातल्या ते 25 सीटच्या बस असतील आणि 25 सीटच्या बस त्या पूर्ण क्षमतेने चालाव्यात यासाठी प्रशासनाकडून पूर्णपणे सर्व नियोजन झाले. आणि या बसेस आल्यानंतर काही जे बस स्टॉप आहेत त्याची अवस्था खराब आहे. तर या संदर्भातल्या काही संस्था असतील, काही त्यांनी यासाठी पुढाकार घेतलेला आहे. आता आमच्याकडे एक प्रस्ताव आला की साधारणपणे 50 बस स्टॉप ही संस्था आपल्याला नव्याने करून द्यायला तयार आहे. त्या संदर्भात त्यांनी एक प्रस्ताव पाठवला आहे. तो आत्ता आम्ही स्टँडिंगकडं पाठवून त्याची मान्यता लवकरच घेतो आहे. मग साधारणपणे 50 नवीन बस थांबे पण तयार होतील आणि एक चांगल्या पद्धतीची बस सेवा या शहराला मिळावी. आणि आम्ही महापालिकेच्या वेळेस या संदर्भातले या जनतेला शब्द दिला होता की हे बस सेवा चालू करू. ती लवकरच आत्ता ती बस सेवा चालू होती. संदर्भात आम्ही असं सांगतो आहे की ज्या ठिकाणी बसथांबे आहेत, ज्या ठिकाणचे बसथांबे जीर्ण झालेले आहेत, अशा नव्याने कोण बस थांबे करायला तयार असेल स्वखर्चाने तर त्यालाही आम्ही परवानगी द्यायला तयार आहे की त्यांनी कुणाच्या स्मरणार्थ असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून या बसथांबे द्यावेत अशी आम्ही त्यांना विनंती करतो.